आपल्या शरीराला विविध प्रकारचे घटक आवश्यक असतात, ज्याला आपण परिपूर्ण आहार असं म्हणतो, स्क्वेअर मील. तर त्यात फॅट आहे, प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहे, मिनरल्स आहे, व्हिटॅमिन्स आहेत, पाणी आहे. हे सगळे घटक योग्य प्रमाणात आपल्या शरीरात जाणं हे आवश्यक असतं. आता जगात असा एक पदार्थ नाहीये, की ज्याच्यातून हे सगळं मला योग्य प्रकारे मिळू शकेल. म्हणजे मी टोमॅटो घेतला तर व्हिटॅमिन सी जास्त मिळेल. बदाम खाल्ले तर कॅल्शियम जास्त मिळेल. सफरचंद खाल्ली तर आयर्न जास्त मिळेल. म्हणजे कुठलाही एक पदार्थ माझ्या सगळ्या गरजा व्यवस्थित भागवू शकेल असा जगात कुठंही उपलब्ध नाही. मग काय करायचं? तर आपल्याला व्हरायटी पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, की फळं, भाज्या जेव्हा खा, तेव्हा रोज 3 ते 4 प्रकारची फळं खा. 3 ते 4 प्रकारच्या भाज्या खा. उसळ करत असाल, तर 3 ते 4 प्रकारच्या उसळी एकत्र शिजवा. आमटी किंवा वरण करणार असाल, तर 3 ते 4 प्रकारच्या डाळी एकत्र शिजवा. म्हणजे तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ एकत्र करा. म्हणजे ह्या प्रकारची व्हरायटी जेव्हा तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवाल, तेव्हा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्हाला पाहिजे ते सगळं मिळेल. कॅल्शियम कुठून तरी मिळेल, मॅग्नेशियम कुठून तरी मिळेल, झिंक कुठून तरी मिळेल आणि मग तुम्हाला हे घटक कमी पडल्यामुळे जे प्रॉब्लेम येतात, ते येणार नाही. जेव्हा मी तुम्हाला जंक फूड किंवा कचरा अन्न खाऊ नका म्हणतो, त्याचं मुख्य कारण असं आहे, की ह्यातले बरेच पदार्थ आपल्याला त्यातनं मुळीच मिळत नाहीत. त्यात फक्त कॅलरीज ज्या नको आहेत, मीठ, साखर, फॅट जे नकोय ते पदार्थ आपल्याला मिळतात आणि जे पाहिजे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, प्रोटीन हे फार कमी असतात किंवा जवळ-जवळ नसतात. त्याच्यामुळे जर तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर जंक फूड खाऊ नका आणि जे चांगलं अन्न आहे त्याची व्हरायटी त्याची व्हरायटी मिक्स करून खा. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, की तुमची प्रकृती चांगली राहायलाच पाहिजे.